तर मित्रांनो, आघाताला आपण उडीद मुक्त करतोच. पण त्याचप्रमाणे चवळी नावाचं एक पीक असं आहे की जे आपण धान्य म्हणून सुद्धा पिकवू शकतो आणि तरकारी म्हणून सुद्धा त्याचा रेग्युलर बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये विक्री करू शकतो. हे पीक आपल्याला भरपूर उत्पन्न कमवून देऊ शकतं. ते कशा पद्धतीने ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर आता ही जी चवळी बघताय तुम्ही, ती वेलवर्गीय चवळीमधली म्हणजे चवळीचे दोन प्रकार असतात. एक सोयाबीनसारखे डायरेक्ट जागेवरती मुगासारखं झाड येतं, त्याला एकच वेळेस चवळी येतात आणि त्या संपून जातात. तसं हे पीक थोडंसं वेगळंच, म्हणजे ही चवळीची व्हरायटी थोडीशी वेगळीच आहे, जी वेलवर्गीयामध्ये मोडते. म्हणजे आपण हे जे चवळी आलेले शेंगा आहेत ह्या जरी तोडल्या तरी ही नवीन जी आघारी तिला पुढं फुलं येऊन इथून पुढं शेंगा पुन्हा चालूच राहतात. आणि याचं मार्केट कसं राहतं किंवा हे आपण कोणत्या पद्धतीने तोडू शकतो किंवा ह्याला वाळवून कसा दर असतो किंवा ओला कसा दर असतो ते सुद्धा आपण बघूया डिटेलमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चवळी अशी आपण कवळी शेंग पण तोडू शकतो. थोडीशी पक्की झालेली, थोडीशी दाणे तयार झालेली ती शेंगसुद्धा तोडू शकतो. आता हे सगळे शेंगा आपण हिरव्या शेंगा मार्केटला विकू शकतो. म्हणजे जे भाजीपाला जसा विकला जातो तसा ह्याचं मार्केट असतं. म्हणजे जे आपल्याला ज्या ह्याच्या घेवड्याच्या किंवा वालाच्या शेंगाच्या दराने किंवा गवारच्या शेंगाच्या दराने विकल्या जातात, त्याचप्रमाणे ह्यासुद्धा विकल्या जातात. सोबतच ह्या आपण वाळवून सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. जर मार्केट कमी असेल तर आपण त्या निबार होऊन वाळवून त्या नंतर विकू शकतो ज्यावेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस. आता ह्या हिरव्या शेंगाचा रेट आजच्या स्थितीला 30 रुपये पावशेर, म्हणजेच 100 ते 120 रुपये किलोचा दर हा सहजासहजी मिळून जातो आजच्या स्थितीला. सोबतच ही शेंग बरेच दिवस चालते, जोपर्यंत आपल्या ह्या झाडांना खत पाणी व्यवस्थित भेटते तोपर्यंत ती शेंग चालते. म्हणजे घेवड्यासारखाच एक प्रकार आहे की घेवड्याच्या शेंगा जशा एक 8-15 दिवसात किंवा महिन्यात संपत नाहीत, तसंच ह्या शेंगाचा सुद्धा तसाच विषय आहे. म्हणजे आपण जेवढे तोडतो तेवढे त्याच्या आघाऱ्या लांबतात आणि त्याला नवीन फुटव्यामधून शेंगा आपल्याला मिळतात. याच्यासाठी काय वेगळा विशेष खर्च नाही, काय नाही. याच्यासाठी जास्त फवारणी पण लागत नाही, जास्त खत पण नाही लागत. जे आपल्याला रेग्युलर असतं त्याच्यामध्येच ह्या शेंगा येऊन जातात. त्याच्यामुळं खर्चाच्या दृष्टीने आणि मार्केटच्या दृष्टीने नक्कीच परवडणारे आहेत. आणि लागवड केल्यापासून 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न सुरू व्हायला सुरुवात होते. चवळी हे पीक सगळ्याच कॅटेगरीमध्ये मोडतं. म्हणजे कडधान्य म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. सोबतच ते मूग, मटकी किंवा उडीद याच्यासारख्या झाडाच्या अवस्थेत असतं, त्याच्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा ते मोडतं. सोबतच वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा मोडतं. आता ही जी व्हरायटी तुम्ही बघताय ती वेलवर्गीय चवळीची व्हरायटी, आणि याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात. कोणत्या प्रकाराला मागणी ते सुद्धा आपण बघणार आहे. आता जी चवळी सगळ्यात मोठी असते, टपकाळ असते, तिची मागणी सगळ्यात कमी असते, पण त्याच्यामध्ये ॲव्हरेज जास्त मिळतं. जास्त उत्पन्न किंवा जास्त वजन मिळण्यामुळं जरी मार्केटचे 4-2 पैसे कमी मिळले तरीसुद्धा त्याची कसर निघून जाते. आता ही चवळी, लहान चवळी जी किरकोळ मार्केटला चांगल्या दराने विकली जाते, तर डायरेक्ट शेंगासकट विक्री होणार आहे आपल्या हे चवळीची, आपण डायरेक्ट बाजारावरतीच विकणार आहे. त्याच्यामुळे वजन भरपूर येतं. ओल्या चवळीला वजन जास्त राहतं. आणि सोबतच एक फायदा असा होता, आपला वेळ वाचतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये मध्ये कुठलंही जे धान असतं ते सहजासहजी वाळत नाही. म्हणजे आता समजा आपण ह्या चवळी अशाच ठेवल्या आणि शेंगा आल्या तरी त्या वाळेपर्यंत पाऊस नाही येणार याची गॅरंटी नसते, आणि शेंगा पक्क्या झाल्या आणि पाऊस आला की लगेच त्याची क्वालिटी खराब होत असते. सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आपला टाईम जास्त जात असतो, कारण वाळवून तिला व्यवस्थित आपल्याला क्लिअर करावं लागते, त्याच्यानंतरच आपण मार्केटला नेऊ शकतो. इतर पिकांच्या मानाने किंवा इतर भाजीपाला पिकांच्या मानाने याच्यासाठी अगदी शून्य नगण्य असा कुठा नाही. म्हणजे जास्त झंझट असा विषय नाही आहे. त्याच्यामुळं नक्कीच हे पीक परवडतं. आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग टाईमपर्यंत चालतं. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे मी डायरेक्ट अख्खी लाईन दाखवलेली आहे तुम्हाला की शेंगा लहान आहेत, मोठे आहेत, फुलं येतं, फुलाच्या नंतर कळी आहे. म्हणजे शेंगा अजिबात बंद पडत नाही. जोपर्यंत आपण तोडा करत राहतो तोपर्यंत पुढं शेंडा पण चालूच राहतो आणि नवीन आघारीला सुद्धा फुलं चालूच राहतात. तर असं ही नवीन
आणि जास्त दिवस चालणारे चवळीचं पीक तुम्ही नक्की करू शकता. आम्ही पण केलेलं आहे आणि त्याच्यातून बराच आर्थिक नफासुद्धा हा मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा सीझन नसतो, एनी सीझन येतं आणि कोणत्याही ऋतूमध्ये ते चांगल्या पद्धतीने वाढतं. त्याच्यामुळं त्याची तुम्ही आणखीसुद्धा लागवड करू शकता आणि कमी कष्टात कमी खर्चात नफा मिळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल